नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचं पीठ न वापरता, उकड न काढता, कोणतीही जास्तीची मेहनत न घेता झटपट तयार होणारे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करणार आहोत. हे मोदक बघण्यात जितके सोपे आहेत तितकेच करण्यात देखील सोपे आहेत. ज्या नवशिक्याला असतील, पहिल्यांदा मोदक करत असतील ते देखील अगदी सहज करू शकतात. मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक कसे करायचे यासाठी बऱ्याच साऱ्या बारीक सारे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. उकडीचे मोदक म्हणालं की तांदळाचं पीठ येतं. त्यासाठी तांदूळ धुवा, ते सुकवा, मग त्याचं पीठ तयार करा. त्यानंतर त्याची व्यवस्थित उकड येईल नाही येईल ही एक तारेवरची कसरतच. पण हे सर्व टाळून आज आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीमध्ये कोणतीही उकड न काढता, अगदी कळ्या सुद्धा न पाडता सुंदर सुबक दिसणारे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत मोदक करणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मोदक करण्याची सुरुवात पीठ तयार करण्यापासून करायची आहे. कुकरच्या डब्यामध्ये 1 कप पाणी घेतलंय. त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचे. दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात. तुम्ही नाही घातलं तरी चालेल. संपूर्ण पाणी घालून सुद्धा तुम्ही मोदक करू शकता. फक्त एक छोटा चमचा तूप घालायचा आहे, जास्त तूप घालायचं नाही. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे 1 चिमटी मीठ घालायचं आहे. दूध, मीठ, तूप सर्व मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर ज्या कपाने पाणी घेतलं होतं त्याच कपाने 1 कप रवा घेतलाय. रवा जाडा बारीक कोणताही घेऊ शकता. रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्याच्या अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. अजिबात त्याच्या गुठळ्या नाही राहिलेल्या आहेत. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतले. त्यानंतर कुकरची जी जाळी असते ती ठेवून घेतली आणि कुकरचा डब्बा त्यामध्ये ठेवून घेतलाय. झाकण लावून घ्यायचंय आणि त्यावरती शिट्टी लावायची. फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची, त्यापेक्षा जास्त शिट्ट्या नाही काढायच्या आहेत. जोपर्यंत कुकर होते तोपर्यंत सारण तयार करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतले. त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतले. ओलं खोबऱ्याचा ओलसरपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर ते परतून घ्यायचे. 1 मिनिटभर ओलं खोबरं परतून घेतलं की त्याचा सर्व ओलसरपणा निघून जातो. त्यामुळे सारण देखील छान मोकळं असं तयार होतं. अजिबात ते चिकट होत नाही आणि मोदक 10 ते 15 दिवस सहज स्टोअर करता येतात. ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा. तुमचं सारण देखील परफेक्ट तयार होईल. 1 मिनिटभर खोबरं परतून झालंय. आता त्यामध्ये पाऊण कपला थोडी जास्त गूळ घेतलेला आहे. थोडं जास्त गूळ का घेतले हे मी तुम्हाला पुढे सांगेन. खोबऱ्यामध्ये गूळ घालून घ्यायचे. मध्यम आचेवरती खोबरं वितळून घ्यायचे. खोबरं वितळल्यानंतर मंद आचेवरती परतून घ्यायचे. असं कमी जास्त आचेवरती परतत राहिल्यामुळे सारण लवकर तयार होतं, जास्त वेळ लागत नाही. गूळ विरघळलेला आहे. सारण थोडंसं सुकलेलं आहे, पण अजूनही तितपत सारण तयार झालेलं नाही आहे. ओलसर आणि चिकट असं सारण दिसत आहे. हे सारण पूर्णपणे कोरडं व्हावं, 15 ते 20 दिवस सहज टिकावं यासाठी यामध्ये एक खास पदार्थ घालायचा आहे. तो म्हणजे 3 चमचे रवा. रवा घालताना तो 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि मगच घालायचा आहे. रवा गुळामधलं जास्तीचं पाणी शोषून घेतं आणि सारण व्यवस्थित मोकळं होण्यास मदत होते. त्यामुळेच मी गूळ थोडंसं जास्त घातलं होतं. सारण ओलसर असलं की मोदक जास्त दिवस टिकत नाही, त्यांना पाणी सुटतं आणि मोदक खाताना त्यातला सर्व रस बाहेर येतो. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये रवा घालून सारण एकदा नक्की करून बघा. तुमचे मोदक देखील 15 ते 20 दिवस अगदी सहज टिकतील. सारण तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि सुकामेवा घालून घ्यायचा आहे. सुकामेव्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता. वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट मिक्स करून घ्यायचेत. गॅस बंद करून घ्यायचंय. सारण इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात ओलसर नाहीये. किती मोकळं मोकळं सारण तयार झालेलं आहे. थंड झाल्यावरती हे आणखी मोकळं होईल. कुकर सुद्धा थंड झालेला आहे. झाकण काढून घ्यायचे. तांदूळ धुवा, सुकवा, त्याचं पीठ तयार करा. त्यानंतर त्याची उकड व्यवस्थित येईल की नाही या सर्व गोष्टीचं टेन्शनच नाही. अशा पद्धतीमध्ये झटपट तुम्ही मोदकाचं पीठ तयार करू शकता. तुम्ही ते बघू शकता एका चमच्याच्या सहाय्याने
मोकळं करून घ्यायचे. अगदी त्याच्या वड्या पडत आहेत हे संपूर्ण गार करून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्याने डब्यामधून पीठ मोकळं करून घ्यायचे. रव्याचे मोदक म्हटलं तरी पण उकड काढणं हे आलंच. पण या सर्वात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही रव्याचे मोदक एकदा नक्की करून बघा. इथे सर्व मोकळं करून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण थंड करून घ्यायचंय. अजिबात तुम्हाला हे गरम-गरम मळायची देखील गरज लागणार नाही. अशा खास पद्धतीने तुम्हाला हे करून दाखवतेय. अशा पद्धतीमध्ये मोदक केले की मोदक खाताना अगदी मऊ लुसलुशीत लागतात. कोणाला कळणार देखील नाही की हे उकड न काढता, पीठ न मळता मोदक केलेले आहेत. अगदी सहज तयार होतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचे. जास्त पीठ एकाच वेळेस घालायचं नाही. पीठ गरम असताना देखील घालायचे नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं आणि मोदक चिकट होतात. 2 ते 3 वेळास मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचे. जास्त मिक्सरला फिरवायचे नाही. सर्व पीठ ताटामध्ये काढून घ्यायचे. मी सांगितलेल्या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर मोदक केलात, तर तुमचे मोदक अगदी परफेक्ट तयार होतील. तुम्ही पहिल्यांदा जरी देखील मोदक करत असाल, तरीसुद्धा अगदी सहज, मऊ, लुसलुशीत मोदक तुम्हाला करता येतील. हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि सर्व पीठ एकसारखं करून घ्यायचं. अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटाच्या आतच मऊसूत गोळात मळून तयार होतो. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मऊसूद पिठाचा गोळा तयार झालेला आहे. याची अगदी सहज मोदक तुम्हाला करता येतील. अजिबात हाताला चिकटत देखील नाही आहे. जास्तीचं तूप किंवा तेल लावायची देखील गरज नाही. सारण देखील तुम्ही बघू शकता किती मोकळं मोकळं तयार झालेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला नाहीये. हे सारण 15 ते 20 दिवस अगदी सहज टिकतं. मोदक करून ठेवले की ते खाण्याच्या आधी गरम करून घ्यायचे. कुकरमध्ये एक वाफ काढून घेतली की मोदक खाताना असे वाटतात की आत्ताच ताजे केलेले आहेत. मोदकाला पाणी सुटत नाही आणि मोदकाची चव सुद्धा बदली होत नाही. आता मोदक करायला घेऊया. मी तुम्हाला 3 पद्धतीमध्ये मोदक करून दाखवणार आहे. सर्वात पहिला आपण नेहमी करतो त्या पद्धतीमध्ये, म्हणजे मोदकाला कळ्या पाडून. बोटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ते पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचंय. त्याची पारी तयार करून घ्यायची. पारी करत असताना ती जास्त पातळी नाही करायची आणि जास्त जाडही नाही करायची. जास्त पातळ केली तर मोदक फाटण्याची शक्यता असते आणि जास्त जाड केली तर मोदक खाताना पीठ-पीठ लागतं. पारी तयार केल्यावरती तुम्ही बघू शकता अजिबात त्याला चीर गेलेली नाही आहे. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. मोदकाच्या पारीमध्ये आता सारण भरून घ्यायचे आणि त्याला कळ्या पाडून घ्यायचेत. व्हिडिओ अजिबात फास्ट न करता अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला कळ्या पाडून दाखवते. 1 बोट आतमध्ये आणि 2 बोटं बाहेर अशा पद्धतीमध्ये कळ्या पाडून घ्यायचेत. कळ्या पाडत असताना ते खालतून ते वरपर्यंत पाडून घ्यायचेत, जेणेकरून मोदक बंद करताना त्या मिटणार नाहीत. तुम्हाला जितक्या कळ्या काढता येत असेल तितक्या कळ्या काढून तुम्ही मोदक करून घ्या. आता इथे माझ्या मोदकाला कळ्या पाडून झालेल्या आहेत. तुम्ही मोदकाला कळ्या पाडल्यानंतर सारण भरू शकता किंवा आधीच सारण भरून घेतलं तरी चालेल. मला थोडं सारण कमी वाटलं त्यामुळे मी आणखी सारण भरून घेतलंय. आता मोदक बंद करून घ्यायचे. हलक्या हातावरती मोदक गोल-गोल फिरवत बंद करायचे. अगदी जोरात दाबून बंद नाही करायचा, नाहीतर सर्व कळ्या मिटून जातील. मोदक बंद करून झाला की त्याचा वरचा भाग टोकेरी करून घ्यायचा. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि मोदकाच्या कळा आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करून घ्यायच्या. इथे तुम्ही बघू शकता माझा पहिला मोदक तयार झालेला आहे. वरचं जास्तीचं पीठ काढून घेतलंय आणि मोदकाला हाताने गोल-गोल करून आकार देऊन घ्यायचे, जेणेकरून मोदक दिसण्यात आणखी परफेक्ट असा दिसतो. अजिबात जास्त पातळ किंवा जाड असा मोदक झालेला नाही आहे. दिसायला अगदी सुबक, सुंदर मोदक दिसतोय. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीमध्ये मोदक करून दाखवते. जे नवशिक्या असतील, मोदकाच्या कळ्या पाडता येत नसतील, त्यांच्यासाठी ही पद्धत. त्यासाठी पुन्हा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. त्याला तूप लावून घ्यायचंय आणि त्याची पारी तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीमध्ये अजिबात मोदकाला कळ्या पाडण्याची गरज नाही. मोदक असं वाटतो की मोदकाच्या साच्यामध्येच तयार केलेला आहे. पारी तयार करून झाली, त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा. साडीला जशा निरा पाडतो त्या पद्धतीमध्ये लांब लांब अशा कळ्या पाडून घ्यायच्या. अजिबात व्यवस्थित कळ्या पाडायची गरज लागत नाही. मोदक अशा पद्धतीमध्ये बंद करून घ्यायचा आहे.
मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. ज्या कळ्या पडलेल्या असतील त्या सुद्धा मिटवून घ्यायच्यात. गोल गोल फिरवत हाताने सर्व आलेल्या कळ्या सुद्धा मिटवून घ्यायच्यात आणि गोल गरगरीत मोदक तयार करून घ्यायचे. येथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये मोदकाच्या ज्या दिसत होत्या त्या कळ्या मी काढून टाकलेत आणि जास्तीचं वरचं टोकाचं सारण सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका टूथपिकच्या साहाय्याने याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. टूथपिकची उलटी बाजू असते, त्याने मोदकाला हलक्या हाताने कळ्या पाडायच्या आहेत. अगदी जोरात सुद्धा नाही, नाहीतर मोदक फाटू शकतो. त्यामुळे अगदी हलक्या हाताने 21 कळ्यांचा मोदक सुद्धा तुम्ही करू शकता. कळ्या न पाडता, साच्याचा वापर न करता हातानेच 21 कळ्यांचा मोदक तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याच्या उलट्या बाजूने तुम्ही अशा कळ्या पाडून घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज झटपट 21 कळ्यांचा मोदक तयार झालेला आहे. करायला देखील सोपा आहे. वरचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि टोकेरी असत नाक त्याचं तयार करून घ्यायचं. दुसऱ्या पद्धतीमध्ये मोदक सुद्धा तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते. तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला पारी करायची गरज नाही आणि कळ्या देखील पाडायची गरज नाही. अगदी सहज पद्धतीमध्ये तुम्ही मोदक करू शकता. तुम्ही जर पहिल्यांदा मोदक करत असाल तरी सुद्धा अगदी सहज गोल गरगरीत मोदक तयार करू शकता. मोदक करण्यासाठी प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे, त्यावरती तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. तुपाचा हात लावून झाल्यानंतर पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने प्लास्टिकची शीट ठेवून ते बंद करून घ्यायचे. आता हा गोळा तुम्ही लाटून देखील घेऊ शकता किंवा अशा पद्धतीमध्ये ताटली ठेवून हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्या, म्हणजे एकसारखी पारी तयार होईल. तुम्ही ते बघू शकता अजिबात जास्त जाड किंवा पातळ पारी झालेली नाही आहे. परफेक्ट पारी तयार झालेली आहे. अजिबात वळायची किंवा लाटायची देखील गरज नाही. त्यानंतर छोटी वाटी घ्यायची, त्यामध्ये पारी ठेवून घ्यायची. हलक्या हातावरती पारी ठेवायची, ती अजिबात फाटली नाही पाहिजे किंवा तिला चीर देखील नाही गेली पाहिजे. व्यवस्थित त्या वाटीमध्ये पारी सेट करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून घ्यायचंय. सारण जास्त देखील भरू नका किंवा अगदी कमी सारण देखील भरू नका. सारण भरून झालं की मोदक बंद करून घ्यायचा आहे. त्यासाठी अगदी हलक्या हातावरती साडीला निऱ्या पाडतो तसा थोडा थोडा अंतर ठेवून मोदकाला सुद्धा निऱ्या पाडून घ्यायचेत, म्हणजेच कळ्या पाडून घ्यायच्यात. अशा पद्धतीमध्ये केल्यामुळे मोदक बंद करायचं सुद्धा टेन्शन नाही. अगदी सहज मोदक बंद देखील होतो आणि सोप्या पद्धतीमध्ये मोदकाला कळ्या सुद्धा पाडता येतात. इथे तुम्ही बघू शकता कळ्या पाडता पाडता मोदक बंद देखील झालेला आहे. अगदी सुबक सुंदर कळ्या देखील पडलेल्या आहेत. मोदक वाटीच्या बाहेर काढून घ्यायचा. टोकाला जास्तीचं पीठ असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं. मी तुम्हाला 3 पद्धतीमध्ये मोदक करून दाखवलेला आहे. तुम्हाला कोणती पद्धत सर्वात जास्त आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. अशाच पद्धतीमध्ये सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. या मोदकावरती सजवण्यासाठी तुम्ही केसर सुद्धा लावू शकता किंवा नाही लावला तरी चालेल. आता मोदक वाफवून घ्यायचे. एका टोपामध्ये 1.5 ग्लास पाणी उकळून घेतले. त्यावरती एक चाळणी ठेवायचे. चाळणीमध्ये सुती कपडा ओला करून ठेवायचे. तुम्ही केळीचं पान किंवा हळदीचं पान सुद्धा ठेवू शकता. काहीच नसेल तर चाळणीला तूप किंवा तेल लावून घ्या. आता मोदक चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे. पण हे रव्याचे मोदक असल्यामुळे वाफवल्यावरती ते फुलतात. त्यामुळे मोदक ठेवताना ते एकमेकांपासून थोड्या अंतरावरती ठेवायचे, जेणेकरून वाफवल्यानंतर ते फुलले की एकमेकांना चिकटणार नाही. इथे तुम्ही बघू शकता मी मोदकाच्या सजावटीसाठी केसरचे काड्या लावून घेतलेल्या आहेत. रवा सुद्धा शिजवून घेतला, त्यामुळे मोदक वाफवायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 7 ते 8 मिनिटात झाकण ठेवून मोदक वाफवून घ्यायचे. जास्त वेळ जर मोदक वाफवले तर ते चिकट होण्याची शक्यता असते. मोदक वाफवत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. मोदक जर जास्त वेळ शिजले तर ते चाळणीला किंवा कपड्याला चिकटून फाटू शकतात. इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत. मोदक शिजले की नाही हे कसं ओळखायचं? बोट लावून बघितलं, बोटाला पीठ चिकटत नाहीये, म्हणजे मोदक वाफवले गेलेले आहेत. शिजवण्याच्या आधीचे मोदक तुम्ही बघू शकता आणि शिजल्यानंतरचे मोदक तुम्ही बघू शकता. तुम्हालाच फरक कळत असेल की मोदक कसे फुलले गेलेले आहेत.
त्यामुळे मोदक वाफवत असताना एक काळजी जरूर घ्या. जर रव्याच्या पिठाचे मोदक असेल तर 7 ते 8 मिनिटाच्या वरती मोदक वाफवू नका आणि जर तांदळाच्या पिठाचे मोदक असतील तर फक्त 10 मिनिटच मोदक वाफवून घ्या. मोदक काढून घेतलेले आहेत. सर्व सुबक सुंदर मोदक तयार झालेले आहेत. एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. त्याआधी तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसतोय मोदक. मोदक तोडताना सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत दिसत आहे. भरपूर सारण देखील भरलेलं आहे. अजिबात मोदक पोकळ दिसत नाहीये. मोदक तोडताना सुद्धा अगदी सहज तुटला गेलाय, जेणेकरून कळतं की किती मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेला आहे. हे मोदक असेच खायला सुद्धा चविष्ट लागतात. पण जर तुम्हाला आवडत असेल तर या मोदकावरती तुपाची धार सोडा आणि गरमागरम मोदक खा. ह्या मोदकाचे वैशिष्ट्य असं की हे रव्याचे मोदक आहेत. हे कोणाला खायला दिलं तर कळणार देखील नाही. तांदळाच्या मोदकासारखेच पांढरे शुभ्र आणि चवीला अप्रतिम मोदक तयार झालेले आहेत. गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. छोट्या-छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या लक्षात ठेवून तुम्ही मोदक करा. तुमचे मोदक देखील जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल, तरीसुद्धा अगदी परफेक्ट तयार होतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.